कन्हैयाला धरून ठेवा तुम्ही. खोटं खोटं कन्हैया धरून. इकडे आहे अबे इकडे आहे. पूतना मावशी पाळण्यात 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 पाळण्यातला कन्हैया हळूच उचलला आणि जी दुर्बुद्धी जागृत झाली की त्या भगवंताचं वध करावं, जसं उचललं तसं त्या कन्हैयाला आपल्या हृदयाशी लावला, जेणेकरून स्तनामध्ये विष घडून आलेली ही पूतना मावशी दृष्ट बुद्धीची हळूहळू हळूहळू भगवान परमात्म्याने विषाच्या समवेत पंच प्राण त्या ठिकाणात भगवंतांनी प्राशन केलेला आहे. पंच प्राण ओढता 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 ती असली पूतना मावशी रडायला लागली, हंबरडा फोडायला लागली. अरे काना सोड, काना सोड, सोड काना मला सोड, सोड सोड करता करता भगवंतांनी त्या ठिकाणात पंच प्राण प्राशन केलं आणि पंच प्राण जेव्हा निघून गेले पूतना मावशी धारखट खाली पडली. अरे खाली पडू गोपाल कृष्ण भगवान की. आणि जशी धार तर पूतना मावशी त्या गोकुळात जशा पडल्या असा आवाज झालं की भयंकर. आणि आवाज झाल्याबरोबर गोकुळच्या त्या आवाजाच्या दिशेने समस्त गोकुळवासी धावत धावत गेले आणि पाहतात एवढी मोठी आकराड विक्राड अशा प्रकारचं रूप धारण केलेली पूतना मावशी होती. आणि पाहिल्याबरोबर महाराज तुकोबरांच्या मुखातली काही वाणी आहे, काही प्रमाण आहे, लक्षात घ्या. अरे बापा